सर्वांना कसे आहात सर्वजण. बघा मी हा चष्मा आणला आज नवीन, मला लागतो अहो. काय होतं, चष्मा ना चांगला असला तर बरं वाटतं डोळ्यांना, नाही तर नाही. मग मी हा आज आणला. तर आज आहे फादर्स डे है ना. बघा काही काही मुलांचे काल वडील वारले असतील नाही का, ॲक्सिडेंटमध्ये, प्लेन क्रॅशमध्ये. आणि कोणाचे वडील एवढ्या वर्षभरात वारले असतील. त्यांना कळत असेल की वडील नसल्यावर काय असतं. ज्याच्याजवळ जी गोष्ट नाही ना, त्या गोष्टीचं फार महत्त्व असतं लोकांना, आणि वडील असणाऱ्यांना नसतं. एवढं मात्र खरे. ज्याचे वडीलच नाही ना, त्यांना काय महत्त्व असणार ना. म्हणजे महत्त्व लागणार की ना. ज्यांना वडिलांचं प्रेमच नाही मिळालं त्यांना दुसऱ्यांच्याबद्दल काय वाटणार ना. जे बिना प्रेमाचे जगले इतक्या दिवस, कधी नाही फादर्स डे केला, कधी काही नाही केला. आणि आत्ता 2-3 वर्ष झालं करतात हे काही लोक फादर्स डे. तसं नसतं माहिती का. नसतं फादर्स डेला हॅपी फादर्स डे म्हटल्याने होत नसतं. हे पण खरं आहे माहिती का. आज आहे ना, आमच्या नातेवाईकातल्या एका मुलाने काय केलं, तो नेहमीच करतो तो मुलगा, सर्व गरीब लोकांना आज त्याचा जेवण वाटपाचा कार्यक्रम होता. त्याने सर्वांना आज व्हेज पुलाव, दरच वेळेस व्हेज पुलावच असतो. कारण का हे असतं ना, गरीब लोक असतात ना, म्हणजे म्हातारी लोक, त्यांना तिखट खाता येत नाही, म्हणून असा व्हेज पुलावच त्यांनी आज सर्व लोकांना वाटतात. स्टेशनला, शिवाजीनगर एरियाला, अजून तुम्हाला स्वारगेट, असं जिथे जिथं त्यांना माहिती आहे ना गरीब लोक बसलेले असतात, त्यांना ते असं पॅक करतात. मी तुम्हाला दाखवलंच नाही कारण का वेळच नाही भेटला दाखवण्याचा. आणि ते दर महिन्याला ते आपलं अन्नदान करतात. ते तर म्हणतात की सांगू नका, पण मी आज सांगते कारण आज आहे फादर्स डे. तर आता काही लोक म्हणतील काय अन्नदान वाटल्याने काय होतं. पण असू द्या ना, एखाद्याची इच्छा असते, काही पण वाटा. तुम्ही फळं वाटतात, कोण काही वाटतं, रेनकोट, छत्र्या, हे ते. अन्नदान आपल्या जेवढे ऐपत येते तेवढी ऐपत. त्यांनी 10 किलो अन्न पॅकेटच बनवून ठेवले होते असे, आणि ते नेऊन गरीब लोकांना दिले. तर बघा, माणसाला आहे ना कुठून ना कुठून आशीर्वाद पाहिजे असतो, है की नाही. पण काही लोक आशीर्वाद नाही घेत, शापच घेतात. आणि अचानक रागाच्या भरात शाप हा निघून जातो, है की नाही. की अरे असं होतं, माणूस रागाच्या भरात बोलतो की अरे असं झालं तसं झालं, आणि मग एखादा शब्द माणूस कालांतराने तो शब्द एखाद्या व्यक्तीला लागतो. म्हणून तर म्हणतात ना, शाप कधी घेऊ नये. आपल्याला जर चांगलं वाईट बोलता नाही आलं ना, तर चांगलं पण बोलू नये आणि वाईट पण बोलू नये एखाद्याबद्दल. आणि काही लोक मुद्दाम वाईट बोलून जातात, त्यांची सवयच असते, त्यांना काय करायचं. म्हणतात ना, सवयीला औषध नसतं. तर असं आहे, जगामध्ये किती चांगली लोक आहेत ना. काही आपल्याला पुण्य कसं लाभल, आपल्याला आशीर्वाद कसं लाभल हे बघतात. आणि काही लोक शिव्याशाप देतात, म्हणजे घाणेरडं बोलतात एखाद्याला, घाणेरडं बोलून मोकळे होतात आणि शिव्याशाप घेतात. तर असं त्यांना सांगणं आहे की तुम्ही कोणाशीच वाईट वागू नका. भले तुम्हाला कोणाला काय द्यायचं नाही ना, तर देऊ नका, पण बोलून वाईट होऊ नका. कारण का माणसाला ना बोलणं फार वाटतं, बोलणं फार घातकी असतं. ते माणसाच्या मनाला लागतं आणि माणूस त्यामुळं नातं तोडून टाकतो. त्यामुळं करणी पण करू नका आणि मनधरणी पण करू नका, काहीच नका करू. तुमच्याकडून काही होत नाही ना, तर शांत बसा. माहिती का, मी तर काय करते आता, शांतच आहे बाई. आपल्याला काही करायचं नको, काही घेणं नाही, देणं नाही, माहिती का. पण काही लोक बघा किती चांगले असतात, त्यांच्या आईबापांनी त्यांना शिकवलं नाही, ते त्यांच्या मनाने शहाणे झाले की नाही आपण अन्नदान केलं पाहिजे. महिन्यातून एकदा त्यांचं अन्नदान हे असतंच, एवढं मात्र नक्की. धन्यवाद.